अजिंक्य महाराष्ट्र न्यूज, एका सामान्य माणसाची अनोखी सुरुवात. संपादक संतोषजी लांडे. पाहुयात काही ठळक आणि महत्त्वाच्या घटना. जगद्गुरू नरेंद्राचार्यजी यांनी भविष्यातला धोका ओळखून आपल्या लाखो शिष्यांना, भक्तांना आदेश दिला की आपल्याला पर्यावरण वाचवायचं आहे आणि पर्यावरण वाचवण्यासाठी काय करावं लागेल. यांनी पूर्ण मॅप दिला की आपल्याला वृक्ष लागवड ही मोठ्या प्रमाणात केली पाहिजे. केवळ वृक्ष लावूनच नाही तर त्याची जोपासनासुद्धा केली पाहिजेत. आज आमच्या बाराळी सत्संगामध्ये आज आम्ही नारळ, आंबा, चिंच, जांभूळ, आवळा, सागवान अशा अनेक वेगवेगळ्या प्रकारची वृक्ष लागवड केलेली आहे. आज अनेक प्रकारची वृक्ष लागवड करत असताना केवळ वृक्ष लावूनच आम्ही थांबलो नाहीत तर त्याची जोपासना करून भविष्यामध्ये होणारे जे संकट आहे ते संकट टाळण्याचा प्रयत्न केलेला आहे. आज आपण पाहिलं की निसर्गाचं चक्र पूर्ण बदललेलं आहे. आज अनेक वेळेस बघितलो की पावसाचं प्रमाण अत्यंत कमी झालेलं आहे. त्याच्या मागचं कारणच आहे की बदलतं पर्यावरण आणि निसर्ग चक्र पुन्हा जर पूर्ववत करायचं असेल तर मोठ्या प्रमाणात आपल्याला वृक्ष लागवड केली पाहिजे. आणि स्वामीजींच्या आदेशानुसार, स्वामीजींच्या म्हणण्यानुसार आपण आज त्यांचा गुरु आदेश म्हणून आज वृक्ष लागवड केलेली आहे. आणि भविष्यामध्ये दिलेल्या वेळेमध्ये आणि अनेक वृक्ष लागवड करू आणि लागवड करूनच नाही तर त्याची जोपासना सुद्धा करू. जय सियाराम. गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज संत संघ सेवा समिती बाराळी यांच्या वतीने आजपासून वृक्षारोपण हा कार्यक्रम हाती घेण्यात आलेला आहे. या कार्यक्रमामध्ये माऊलींनी सांगितल्याप्रमाणे त्यांच्या आदेशानुसार आज पाऊस नसल्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये वृक्षतोड, ह्यामुळं निसर्गाचं चक्र बदललेलं आहे. ह्या निसर्गाच्या चक्रामुळं माऊलींनी भविष्याची पाणी टंचाई, जमिनीची धूप यामुळं आपल्याला वृक्ष लागवड करण्यासाठी सांगितलेलं आहे. वृक्ष संवर्धन ही आजच्या काळाची गरज आहे. या वृक्ष संवर्धनामध्ये महाराष्ट्रातून आजपर्यंत लाखो वृक्ष लागवड स्वामीजींच्या कृपाशीर्वादाने ही मोहीम व्यापक प्रमाणात सुरू झाली आहे. तरी अशाच प्रकारे अजून आमच्या बाराळी या नगरीत व परिसरात खूप मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड होणार आहे. जय सियाराम. संत विभूषित जगद्गुरू रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी यांच्या माध्यमातून आपल्याला वृक्ष लागवडीच्या माध्यमातून आपल्याला हे वृक्ष लावण्याचा जे उपक्रम आहे त्या उपक्रमाच्या ह्या बाराळी संत संघ दक्षिण नांदेड जिल्हा याच्यातून आम्ही 125 झाडाचं रोपणाचं आज उपक्रम आम्ही सुरुवात केलेली आहे. आणि सुरुवातच नाही तर त्याला पाण्याचं पण जगवायचं कसं याच पद्धतीनं आम्ही आता जगवण्याचा प्रयत्न करून त्याला ठिबक लावून हे जगवण्याचं काम आम्ही बाराळी संत संघ सेवा केंद्र दक्षिण नांदेड याच्यामधून आम्ही हा उपक्रम सुरुवात केला आहे. या सुरुवातीला करत असते वेळेस जगद्गुरुजीचा जे आव्हान, जो संदेश होता त्या संदेशाला आम्ही जागरूक करून आम्ही ते पालन केलेलं आहे आणि त्याची सुरुवात पण केलेली आहे. जय सियाराम.